भाऊ, आज एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीत बालाजी कल्याणकर यांनी भाजपवर आरोप केलेले आहेत की जुन्या भाजपनं काम केलं आहे पण नवीन भाजपवर न काही काम केलं नाही असं त्यांनी एक सांगितलेलं आहे. काय सांगाल? खूप दिवसांनी अशी बैठक झाल्यामुळे कदाचित आमदार कल्याणकरजी बोलून गेले असतील, पण माझा भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण दावा आहे की या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा धर्म म्हणून दक्षिण असो उत्तर विधानसभा असो, भारतीय जनता पार्टीनी देव, देश, धर्म, हिंदुत्व, देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार, राज्यामध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार येणार आणि 19मध्ये उद्धव ठाकरेंनी जी आम्हाला धोका दिला होता त्याचा वचपा आम्ही 24मध्ये काढणार. या समग्र गोष्टीचा विचार करून कट्टर निष्ठावंत असलेले हिंदुत्ववादी लोकांनी खान किंवा बान असा उत्तरमध्ये असाही टोकाचा प्रचार झाला आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कल्याणकरांच्या पाठीशी उभा होती. आमच्या पक्षाचा उमेदवार नसताना देखील उत्तर आणि दक्षिणमध्ये, आणि याचं प्रमाण एकच आहे, दक्षिणमध्ये दिलेला शिवसेनेचा उमेदवार नौका होता पण तो कडवट शिवसैनिक आहे, निष्ठावान शिवसैनिक आहे आणि भाजपने त्याच्या पाठीशी उभारलं पाहिजे म्हणून आम्ही त्याला निवडून आणलं. असंच 2019मध्ये भाजपने कल्याणकरांना निवडून आणलं होतं, तसंच 2024मध्ये देखील आम्ही त्यांचा पूर्ण प्रयत्न करून निवडून आणलेला आहे. ते कुठल्या उद्विग्नतेने आरोप करतायत हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. जुनी भाजपा नवीन भाजपा असे काही नाही. आम्ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी 100% कल्याणकरांच्या प्रचारार्थ कार्यरत होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.